करणी. मुलांनो, आता आपण करणी याविषयी जाणून घेऊ. त्यावर आधारित उदाहरणे सोडवून पाहू. पहा मुलांनो, आपल्याला माहीत आहे की 5 ही परिमेय संख्या आहे. परंतु वर्गमुळात 5 ही संख्या परिमेय नाही. ज्याप्रमाणे वास्तव संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते, त्याचप्रमाणे एनवे मूळ देखील परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. 1. जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धनवास्तव संख्येचे nवे मूळ x ने दाखवले, तर x चा nवा घात बरोबर a किंवा n वर्गमुळात a बरोबर x असे लिहितात. 2. जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे nवे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल, तर x ही करणी अपरिमेय मूळ आहे असे म्हणतात. 3. n वर्गमुळात a ही करणी संख्या असेल, तर या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात. n या संख्येला त्या करणीची कोटी म्हणतात आणि a ला करणीस्थ संख्या असे म्हणतात. मग आता आपण काही उदाहरणे सोडवूयात. उदाहरण 1. समजा a बरोबर 7, n बरोबर 3 असेल, तर 3 वर्गमुळात 7 ही करणी आहे. कारण 3 वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. उदाहरण 2. समजा a बरोबर 27, n बरोबर 3 असेल, तर 3 वर्गमुळात 27 बरोबर 3 ही अपरिमेय संख्या नाही. म्हणून 3 वर्गमुळात 27 ही करणी नाही. उदाहरण 3. 3 वर्गमुळात 8 ही करणी आहे का? समजा 3 वर्गमुळात 8 बरोबर p मानू. p चा तिसरा घात बरोबर 8. 8 हा कोणत्या संख्येचा घन आहे ते पाहू. आपल्याला माहित आहे की 2 चा घन 8 आहे. 3 वर्गमुळात 8 मध्ये a बरोबर 8 ही परिमेय संख्या आहे. येथे n बरोबर 3 ही धनपूर्णांक संख्या आहे. परंतु 3 वर्गमुळात 8 ही अपरिमेय नाही. कारण 8 चे घनमूळ 2 आहे. म्हणून 3 वर्गमुळात 8 ही करणी नाही. उदाहरण 4. आता 4 वर्गमुळात 8 चा विचार करू. येथे a बरोबर 8 करणीची कोटी n बरोबर 4 आहे. परंतु 8 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा चौथा घात नाही. म्हणजेच 4 वर्गमुळात 8 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून 4 वर्गमुळात 8 ही करणी आहे. आपण फक्त कोटी 2 असणाऱ्या म्हणजेच वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, वर्गमुळात 42 इत्यादी करणींचा विचार करणार आहोत. कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्गकरणी म्हणतात. करणीचे सोपे रूप. मुलांनो, आता आपण करणीला सोपे रूप कसे देतात ते पाहू. उदाहरण 1. वर्गमुळात 48, 48 ला सोपे रूप देऊ. बरोबर वर्गमुळात 16 गुणिले 3, 16 त्रिक 48. बरोबर वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 3, 16 चे वर्गमूळ काढू. बरोबर 4 वर्गमुळात 3. उदाहरण 2. वर्गमुळात 98, 98 ला सोपे रूप देऊ. बरोबर वर्गमुळात 49 गुणिले 2, 49 दुणे 98. बरोबर वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2, 49 चे वर्गमूळ काढून घेऊ. बरोबर 7 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा काही करणी सोप्या रूपातील आहेत. त्यांना आणखी सोपे रूप देता येत नाही. सजातीय करणी. वर्गमुळात 2 वजा 3 वर्गमुळात 2, 4/5 वर्गमुळात 2 या काही सजातीय करणी आहेत. जर p आणि q या परिमेय संख्या असतील, तर p वर्गमुळात a, q वर्गमुळात a या सजातीय करणी आहेत असे म्हणतात. 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. तसेच करणीस्थ संख्या समान असाव्या लागतात. उदाहरणार्थ, वर्गमुळात 45 व वर्गमुळात 80 या करणींची कोटी 2 आहे. म्हणजेच यांची कोटी समान आहे, परंतु करणीस्थ संख्या समान नाहीत. म्हणून या करणी सजातीय नाहीत. आता या करणींना सोपे रूप देऊ. वर्गमुळात 45 बरोबर वर्गमुळात 9 गुणिले 5 बरोबर वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 5 बरोबर 3 वर्गमुळात 5. वर्गमुळात 80 बरोबर वर्गमुळात 16 गुणिले 5 बरोबर वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 5 बरोबर 4 वर्गमुळात 5. 3 वर्गमुळात 5 आणि 4 वर्गमुळात 5 या करणी सजातीय आहेत. म्हणजे वर्गमुळात 45 व वर्गमुळात 80
या करणींची सोपी रूपे सजातीय करणी आहेत. सोप्या रूपातील करणींची कोटी व करणीस्थ संख्या समान होत असतील तर त्या करणींना सजातीय करणी म्हणतात. करणीची तुलना. समजा ए, बी, के या धनवास्तव संख्या असल्या तर ए ही बी पेक्षा लहान आहे. यावरून ए के ही बी के पेक्षा लहान आहे असे कळते. म्हणून एचा वर्ग हा ए बी पेक्षा लहान आणि ए बी हा बी वर्गापेक्षा लहान आहे. म्हणजे ए हा बी पेक्षा लहान असेल तर ए वर्ग हा बी वर्गापेक्षा लहान आहे. याउलट ए वर्ग हा बी वर्गापेक्षा लहान असेल तर ए बरोबर बी, ए हा बी पेक्षा मोठा आणि ए हा बी पेक्षा लहान असेल अशा शक्यता पाहू. ए बरोबर बी वरून ए वर्ग बरोबर बी वर्ग तसेच ए हे बी पेक्षा लहान यावरून ए वर्ग हा बी वर्गापेक्षा लहान मिळतो. परंतु हे दोन्हीही अशक्य आहे. म्हणून ए हा बी पेक्षा लहान आहे. म्हणजेच ए वर्ग हा बी वर्गापेक्षा लहान तर ए हा बी पेक्षा लहान आहे. येथे ए आणि बी या वास्तव संख्या असल्याने त्या परिमेय संख्या किंवा करणी असू शकतात. याचा उपयोग करून दोन करणींमधील लहान मोठेपणा उदाहरणातून तपासू. उदाहरण 1. 6 वर्गमुळात 2 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 36 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 25 गुणिले 5 वर्गमुळात 72 वर्गमुळात 125 म्हणून 72 125 पेक्षा लहान आहे. किंवा 6 वर्गमुळात 2 चा वर्ग 5 वर्गमुळात 5 चा वर्ग 72 125 6 वर्गमुळात 2 5 वर्गमुळात 5 म्हणून 6 वर्गमुळात 2 हा 5 वर्गमुळात 5 पेक्षा लहान आहे. सर्वप्रथम 6 चा वर्ग केला व 5 चा वर्ग केला. नंतर वर्गमुळात 36 गुणिले वर्गमुळात 2 यांचा गुणाकार केला. तसेच वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 5 चा गुणाकार केला. जे उत्तर येईल त्यातील जी संख्या मोठी असेल त्या ठिकाणी योग्य चिन्ह लिहून तुलना करता येते. उदाहरण 2. 8 वर्गमुळात 3 वर्गमुळात 192 वर्गमुळात 64 गुणिले 3 वर्गमुळात 192 वर्गमुळात 192 वर्गमुळात 192 8 वर्गमुळात 3 वर्गमुळात 192. सर्वप्रथम 8 चा वर्ग करू. 8 चा वर्ग 64 येतो म्हणून त्याला 3 ने गुणू. याचे उत्तर मिळाले वर्गमुळात 192. आता दोन्ही बाजू समान झाल्या आहेत म्हणून 8 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 192 आहे. सजातीय करणींवरील क्रिया. सजातीय करणींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करता येतात. उदाहरण 1. करणींची बेरीज. 7 वर्गमुळात 3 अधिक 29 वर्गमुळात 3. येथे करणीस्थ संख्या समान आहेत व वर्गमुळात 3 ही करणीस्थ संख्या कॉमन घेतली तर 7 अधिक 29 वर्गमुळात 3 ही संख्या मिळते. बरोबर 7 अधिक 29 वर्गमुळात 3. 7 व 29 ची बेरीज करू. बरोबर 36 वर्गमुळात 3 उत्तर मिळेल.
उदाहरण 2. करणींची वजाबाकी. 7 वर्गमुळात 3 वजा 29 वर्गमुळात 3 बरोबर 7 वजा 29 वर्गमुळात 3 बरोबर वजा 22 वर्गमुळात 3 आपल्याला मिळेल. उदाहरण 3. करणींची बेरीज व वजाबाकी. 13 वर्गमुळात 8 अधिक 1/2 वर्गमुळात 8 वजा 5 वर्गमुळात 8. करणीस्थ संख्या समान असल्यामुळे बरोबर 13 अधिक 1/2 वजा 5 वर्गमुळात 8. तिरकस गुणाकार करू. 13 गुणिले 2 बरोबर 26 व वजा 5 गुणिले 2 बरोबर वजा 10. बरोबर 26 अधिक 1 वजा 10/2 वर्गमुळात 8. वजाबाकी करू. बरोबर 17/2 वर्गमुळात 8. वर्गमुळात 8चा विस्तार करू. बरोबर 17/2 वर्गमुळात 4 गुणिले 2. 4चे वर्गमूळ लिहू. बरोबर 17/2 गुणिले 2 वर्गमुळात 2 बरोबर 17 वर्गमुळात 2. करणींचा गुणाकार करा. उदाहरण 2 गुणिले वर्गमुळात 9 गुणिले 2. येथे करणीस्थ संख्या समान झाल्या. बरोबर 5 वर्गमुळात 2 गुणिले 3 वर्गमुळात 2. 25 व 9चे वर्गमूळ काढू. बरोबर 5 गुणिले 3 वर्गमुळात 2. बरोबर 15 वर्गमुळात 2. 2चे वर्गमूळ 2च आहे. म्हणून 15 गुणिले 2 बरोबर 30. करणींचा भागाकार करा. उदाहरण 2. वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 5. बरोबर वर्गमुळात 125 छेद वर्गमुळात 5. 5ने 125ला भाग देऊ. बरोबर वर्गमुळात 125 छेद 5 बरोबर वर्गमुळात 25. 25चे वर्गमूळ काढू. बरोबर 5 ही परिमेय संख्या आहे. वरील उदाहरणांवरून आपल्याला असे लक्षात येते की 2 करणींचा गुणाकार किंवा भागाकार ही परिमेय संख्या असू शकते. करणींचे परिमेयीकरण. आता आपण करणींचे परिमेयीकरण कसे करतात ते पाहूया. 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक म्हणतात. उदाहरण 1. वर्गमुळात 2 या करणीला वर्गमुळात 2 ने गुणले असता वर्गमुळात 2 गुणिले 2 बरोबर वर्गमुळात 4 मिळतात. वर्गमुळात 4 बरोबर 2 ही परिमेय संख्या आहे. म्हणून वर्गमुळात 2चा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 2 आहे. उदाहरण 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 हा गुणाकार करा. बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 8 गुणाकार करूया. बरोबर वर्गमुळात 16. वर्गमूळ काढू. बरोबर 4. ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 2चा वर्गमुळात 8 हा परिमेयीकरण गुणक आहे. कारण वर्गमुळात 2 गुणिले 8 वर्गमुळात 2 बरोबर 8 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 8 गुणिले 2 बरोबर 16 आहे. मुलांनो, हे लक्षात ठेवा. दिलेल्या करणींचा परिमेयीकरण गुणक एकमेव नसतो. एखादी करणी दिलेल्या करणीचा परिमेयीकरण गुणक असेल तर तिला शून्येतर परिमेय संख्येने गुणून येणारी करणी सुद्धा दिलेल्या करणीचा परिमेयीकरण गुणक असते. उदाहरण 3. वर्गमुळात 27 याचा परिमेयीकरण गुणक लिहा. बरोबर वर्गमुळात 27. वर्गमुळात 27चे पूर्ण वर्ग असलेल्या संख्येचे अवयव पाडू. बरोबर वर्गमुळात 9 गुणिले 3. 9चे वर्गमूळ काढूया. बरोबर 3 वर्गमुळात 3 बरोबर 3 गुणिले 3 बरोबर 9 ही परिमेय संख्या आहे. म्हणून वर्गमुळात 3 हा वर्गमुळात 27 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे. म्हणून वर्गमुळात 27 बरोबर 3 वर्गमुळात 3 म्हणजेच 3 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 बरोबर 9 गुणिले 3 बरोबर 27 आहे. म्हणजेच
वर्गमुळात 27 या दिलेल्या करणीचा 3 वर्गमुळात 3 हा सुद्धा परिमेयीकरण आहे. त्या व्यतिरिक्त 4 वर्गमुळात 3, 7 वर्गमुळात 3 असे अनेक गुणक मिळतील. यापैकी वर्गमुळात 3 हा सर्वात सोप्या मांडणीतला परिमेयीकरण गुणक आहे. उदाहरण 4. 1 छेद वर्गमुळात 5 च्या छेदाचे परिमेयीकरण करा. 1 छेद वर्गमुळात 5 अंशाला व छेदाला वर्गमुळात 5 ने गुणू. बरोबर 1 गुणिले वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 बरोबर वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 25. वर्गमुळात 25 चे वर्गमूळ काढू. बरोबर वर्गमुळात 5 छेद 5. उदाहरण 5. 3 छेद 2 वर्गमुळात 7 अंशाला व छेदाला वर्गमुळात 7 ने गुणू. बरोबर 3 गुणिले वर्गमुळात 7 छेद 2 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 बरोबर 3 वर्गमुळात 7 छेद 2 गुणिले 7 बरोबर 3 वर्गमुळात 7 छेद 14. मुलांनो, हे लक्षात ठेवा की छेदाचे परिमेयीकरण करण्यासाठी गुणकाचा उपयोग होतो. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोयीचे असते, म्हणून छेदाचे परिमेयीकरण करतात. वर्गकरणीचे द्विपद रूप. मुलांनो, आता आपण वर्गकरणीचे द्विपद रूप बघूया. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3, 3/4 अधिक वर्गमुळात 5 ही वर्गकरणीची द्विपद रूपे आहेत. तसेच वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, 3/4 वजा वर्गमुळात 5 ही सुद्धा करणींची द्विपद रूपे आहेत. आता आपण खालील गुणाकारांचा अभ्यास करूया. उदाहरण 1. वर्गमुळात 1 अधिक वर्गमुळात b वर्गमुळात a वजा वर्गमुळात b बरोबर वर्गमुळात a चा वर्ग वजा वर्गमुळात b चा वर्ग बरोबर a वजा b. उदाहरण 2. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 7 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 7 बरोबर वर्गमुळात 3 चा वर्ग वजा वर्गमुळात 7 चा वर्ग बरोबर 3 वजा 7 बरोबर वजा 4. मोठ्या संख्येचे चिन्ह देऊ. उदाहरण 3. 3/2 अधिक वर्गमुळात 5 3/2 वजा वर्गमुळात 5 बरोबर 3/2 चा वर्ग वजा वर्गमुळात 5 चा वर्ग बरोबर 9/4 वजा 5 तिरकस गुणाकार बरोबर 9 वजा 20/4 बरोबर वजा 11/4. उदाहरण 4. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 5 चा वर्ग वजा वर्गमुळात 3 चा वर्ग बरोबर 5 वजा 3 बरोबर 2. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 व वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या द्विपद करणींच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. अशा द्विपद करणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या म्हणतात. द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेयीकरण गुणक असतात. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 यापैकी प्रत्येक द्विपद करणींची वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ही अनुबद्ध जोडी आहे. मुलांनो, हे लक्षात ठेवा की द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीतील पदाचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येतो.